नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शहाणे आळी शिळफाटा खोपोली या ठिकाणी राहणाऱ्या प्रांजल प्रवेश शहाणे या वहिनींना आपण भेटणार आहोत. काय गंमत आहे बघा, मिस्टरांचं नाव आहे प्रवेश आणि हे जे घर आहे हे शिळफाट्यावर आहे. खोपोलीचा प्रवेशच तिथून होतो. काय होणार आजच्या भागात भेटूया शहाणे कुटुंबाला. नमस्कार 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 नमस्कार. घ्या उखाणा. अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकवाच्या रात्री प्रवेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. प्रवेशराव, आपण प्रवेशद्वारावरच पाहिजे होते. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर नमस्कार. सासूबाई नमस्कार. सासरे हे नमस्कार. आई नमस्कार. हे नणंद नमस्कार. मोठे ते ताई हा, हे काक सासू काकसासू. हे नणंद हा, नमस्कार. हे काक सासू मग हे काक काक सासू. सासरे केवढे काकसासरे हे दीर हे नमस्कार. पण दीर हा भाऊ ह्या नणंद नमस्कार. ते काका काका हे सगळे ऑल फॅमिली शाणे परिवार शाणे आळी सगळे आणि हे जिजाजी शहाणे कुटुंब परिवार. वा वा वा, आडनावाप्रमाणे वागा. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठे राहिला होता तुम्ही? इथेच इथेच म्हणजे खोपोलीच. सगळं बालपण इथलं? बालपण इथेच. शाळा? शाळा सह्याद्री विद्यालय. तुमचं बालपण माझं बालपण शहापूर. तिथे कुठे? शहापूरला मिरची गल्लीमध्ये आहे. आवाजाला काय झालं? मिरची गल्लीमध्ये शहापूर. मिरची गल्लीमध्ये. हा, मिरची आल्यामुळे आवाज थोडा येतो. कसं गेलं बालपण? खूप छान आहे. तुमच्या घरी कसं काय हो? सगळं उत्तम. म्हणजे बालपण उत्तम होतं. बालपण उत्तम होतं. आता काय प्रॉब्लेम आहे? काही नाही, काही नाही, कसलाच प्रॉब्लेम नाही. बरं, आता सांगा कसं काय जमलं, कसं हो? कुठे लग्न? जमलं म्हणजे माझे खोपोलीचे मामा होते. हा. त्यांनी आमचं जमवलं. म्हणजे मामाने काय सांगितलं तुम्हाला? मामांनी म्हणजे सासू सासऱ्यांना वगैरे सांगितलं की असं असं स्थळ आहे तर तुम्ही बघा म्हणून. असं ते. मग तुम्ही खोपोली बघायला आले? हा, खोपोली मामा इथेच राहतात. अरे तुम्ही बोलत ना खोपोली हे चांगलं स्थळ आहे म्हणून. नाही. बरं, पण मग मला सांगा, मामानी सांगितलं की ही मुलगी चांगली आहे म्हणून, हो. मग कुठे बघायला गेले तुम्ही? तिच्या म्हणजे मी माझ्या बहिणीकडे बहिणीकडे राहत होते. राहते. कुठे? कल्याणला. कल्याणला. बर, त्यांच्याकडे हे कल्याणला आले हा, हा. कल्याणला आलं बघा. आणि तिथून कल्याणाला सुरुवात झाली. सुरुवात. काय झालं मग? बघितलं तो दिवस आठवतोय? हो. हो हो. काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी बघायला आलेले, त्यांनी बघितलं वगैरे, मग त्यांनी प्रश्न विचारले. तुम्हाला हा, काय काय विचारलं? मला एकट्याला सांगा, काय काय विचारलं? कोणाला ऐकू नका तुम्ही. हा, काय तुझं विचारलं? नाव काय असं विचारलं. हा, आणि मग तुझं शिक्षण किती झालंय वगैरे हे काय पण सगळं विचारलं? विचारलं. अरे वा. हा. आणि जेवण वगैरे काय येतं का वगैरे सगळं असं अच्छा, विचारलं. मुद्द्याचं विचारलं ते. आणि अजून 3च प्रश्न विचारले. हा, आणि काय पुढे म्हणजे असं काय करायची इच्छा असेल तर करशील वगैरे काय म्हणजे. आणि त्यांनी पण सपोर्ट करून सांगितलं की आम्ही तुम्हाला तुला काय करायचं असेल तर करून देऊ. तुम्हाला यांनी काय विचारलं नाही तेव्हा? नाही, काही नाही. आणि आता काय विचारतात? आता काही नाही. उशीर झाला तर? हा, उशीर झाल्यावर विचारते. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. पण मला सांगा, हे तुम्ही एकमेकांना बघितल्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? लग्न आमचं 27 एप्रिल. 6 महिने. 6 6 महिने महिने. झाले. मग तेव्हा एकमेकांचे फोन नंबर दिले होते? हो, हो दिलं. हो मग काय गप्पा वगैरे? हो हो. कोण करायचे जास्त फोन? मी जास्त करायची. काय हो, मी पण काढायचो. तुम्ही बिल वाचवत बसला. पण मग घरी दोन्ही घरातनं व्यवस्थित मान्यता झाली. हो. लग्न कुठे झालं? लग्न खोपोली गाव. खोपोली गाव. खोपोली. खोपोली गावात. बरं. अरे वा. किती तारीख हो लग्नाची? थांबा, त्यांच्या लक्षात आहे. 27 सांगा ना, संपूर्ण सांगा मला. 27 फेब्रुवारी 2013. 27 फेब्रुवारी 2013. एवढे का थरथरताय तुम्ही? तो दिवस आठवला का थरथरायला होतं का? शब्द बाहेर पडे ना त्यांचा लग्नाची तारीख. हा, बरं बरं, आता सगळं व्यवस्थित आहे. हो. आनंदात आहे हो. सगळं.
बरोबर. पण आता तुम्हाला खेळ आज नवीन आहे. हा, या खेळात एक गंमत आहे. तुमच्या मनातल्या भावना हे घरातले सगळे ओळखतात का मला बघायचंय. कारण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण जे करतो तेच बरोबर आहे, बाकीच्यांचं चुकीचं आहे. तर आता ह्यांच्या मनातलं ह्यांनी वाजवलेलं गाणं आम्ही सगळे ओळखणार का आम्हाला बघायचंय. 500 रुपयाचं पहिलं बक्षीस. दुसरी संधी तुमच्याकडे आहे. तुम्ही जर ते गाणं बरोबर वाजवलं तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस. आणि तिसरं गाणं आहे ना, त्याच्यामध्ये एक वाद्य ते वाजवणार, दुसरं वाद्य ही माऊली वाजवणार आणि घरातले सगळे ओळखणार. तिसरंही गाणं जर ओळखलं तर आणखी 500 रुपयाचं बक्षीस आणि तीनही गाणी ओळखली म्हणून अजून 500 रुपयाचं बक्षीस. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार तुमच्या दोघांपैकी? त्यांना द्या. ढकला त्यांच्यावर. हे घ्या, पहिलं आव्हान तुमच्यासाठी. हा, या 3 पैकी एक आधी एनवलप घ्या. हे द्या माझ्याकडे. आता हे गाणं मी फक्त तुम्हाला, इकडे या. गाणं ऐकलंय? हो हो म्हणता येतं? हो. जा तिकडे. तुम्ही सगळे तयार आहात? जमणार जमणार जमणार. प्रयत्न करा. परत परत मोठ्यानी. काय काय पोपट कोणी आणला तिकडे? परत एकदा, परत एकदा. अभिनंदन. हे 500 रुपयाचं पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आता दुसरं आव्हान या माऊलीसाठी. यातलं एक चिठ्ठी घ्या. थांबा, द्या मी सांगतो. ठीक आहे, चुलीवरची फुकणी आहे. अशी पकडा, 2 हातांनी पकडा आणि वाजवा. आधी एकदा फुंक मारा, बघू. फुंक मारा. बघा हे पेटतंय का बघा इकडे. नाही ना, पाठी बोट ठेवू नका. हा 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 हा, जमतंय. जरा आता व्यवस्थित पकडा आणि वाजवा. नाचा येतो या गडांडावर बोलते नवरा कुणाचा येतो. त्यांच्या करवल्या नाजूक साजूक. त्यांच्या करवल्या नाजूक साजूक. त्यांनी नेसवल्या पैठणी साड्या. यांनी नेसवल्या पैठणी साड्या. अभिनंदन अभिनंदन. आणखी एक 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं असेल. आणि आता तिसरं गाणं जर या दोघांनी ओळखलं तर 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. तुम्ही काय वाजवणार? हे कोण वाजवणार आणि हे कोण वाजवणार? हे ते वाजव. तुम्ही हे वाजव. हा, हे वाजव. तुम्ही हे ह्या हातात घ्या. हे उद्यापासून खोपोलीत बासरीचे कार्यक्रम ऐकायचे असतील. काय कॉन्फिडन्स आहे, मी हे वाजवणार. हे घ्या तुम्ही. हा, मस्त वाजवायचा दोघांनी. हा ठेवा. हा, थांबा. आता गाणं कुठलं ते मी दाखवतो. स्वतःच्या मनातलं नाही. तुम्ही ओळखणार का? हा, जमलं? काय कॉन्फिडन्स आहे. व्यवस्थित. कशी पकडायची? सर हा. काय ऊस आहे. सनईचा सूर कसा तरतरत झाला. पाऊस कोणाचा वर्षाव टाकला. पाऊस कोणाचा वर्षाव टाकला. आला 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 माझा गणराज आला. आला 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 माझा गणराज आला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. आणि 1000 रुपयाचं बक्षीस, म्हणजे 500 आणि 500 असं 1000 रुपयाचं बक्षीस या माऊलीला मिळालं. हे वाद्य कधी वाजवलं होतं का आधी? हा, नाही. तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली तिसऱ्या गाण्यासाठी घेतलं होतं.
आता एक गाणं मी तुम्हाला असंच वाजवा असं सांगितलं, तुमच्या मनातला मी पण ओळखणार, तर वाजवू शकाल? वाजेल ना. काय कॉन्फिडन्स वाढला. व्हेरी गुड. आता जमायला लागलंय. हा, आता बघूया, मी पण ओळखणार, आपण सगळे मिळून ओळखूया. हा, 1 2 3 तुमच्या मनातलं गाणं. हा, हे आधी बंधू तुझं मोरया. साष्टांगच घालतो आता माऊली. आधी म्हणतो तुझं मोरे एवढं लक्षात आलं. पण ह्या कोण तुमच्या? भाऊच आहे माझी. भाऊज आहे. नंदेलाच कळणार, वहिनीच्या मनात. बाईच्या मनातलं बाईलाच कळतं ना. आता यानंतरचा राऊंड असाच आहे, मी काही चिठ्ठ्या काढणार आणि ज्या चिठ्ठीमध्ये ज्यांची नावं येणार त्यांना मी इथे गप्पा मारायला बोलवणार आहे. बघूया काय येणार, कोणाची नावं जाहीर होत आहेत. आता जरा 2 चिठ्ठ्या एक एक उचलायची आणि माझ्याकडे द्यायची. जरा वर खाली करतो. हा, एक तुम्ही द्या, एक तुम्ही घ्या. वेदिका वैभव जगे. आणि आता दुसरं नाव कुठलं आहे बघूया. जान्हवी अमित शहाणे. आपलं नाव संपूर्ण? सौवेदिका वैभव जगे. आणि माहेरचं? माझं प्रीती प्रकाश शहाणे. तुम्ही यांच्या नणंद आहे मी त्यांची. तुम्ही नणंद आणि या भाऊजाई. भाऊज आहे ना. कशा आहेत या? खूप छान. म्हणजे काय छान म्हणजे काय? म्हणजे आम्हाला जसं पाहिजे ना तसं ती केव्हाही कधीही तयार असते, रेडी असते. का बाबा आता जेवण बनवायचे हा. आणि वेगवेगळे पदार्थ बनवून देते. माझ्या पोरी आहेत दोन्ही, त्यांना नेहमी आली का केक वेगवेगळे प्रकारचे बनवून देते ती. कधी पण आले की केक बनवता? पोरींसाठी. अच्छा, हो कळलं. आमच्यासाठी नाही मागत. एक नणंद म्हणून तुम्हाला विचारतो, कुठला बदल केला पाहिजे? एकच नाही, पण ती संपूर्णच आहे. तिला बदल नाही, ती आहे तशीच छान आहे. तुमचं लग्न होण्यापूर्वी या घरात आल्या? नंतर आलेल्या आहे त्या. तुम्ही गेल्यावर आल्या? हो. तुम्ही वाट बघत होता या कधी मग जाऊ बाई. आपलं माहेर कुठलं? पनवेल. पनवेल. आणि माहेरचं नाव? दीपाली यशवंत भोपतराव. आता कुठे राहता तुम्ही? आता इथे शहाणे आहे. शहाणे आमची आळी आहे. अच्छा, ही आळी आहे. किती शहाणे राहतात? भरपूर आहे, सगळे आम्ही एकत्र आहे. किती? खूप घर आहेत. 15-20 घरं असतील. 15-20 घरं आहेत ती सगळी हो, शहाण्यांची. हो. अरे वा, छान छान. आणि बाकी सगळे मग ते नाही, खूप छान. पण मला सांगा कसं आहे होतं? खरा खूप छान आहे, एकदम मन मिळावं, मस्त एकदम. ते केक तुम्हाला पाठवतात? नाही, मी त्यांनी शिकवलंय मला. हा? त्यांनी शिकवलंय मला. अरे शहाण्यांची आळी आहे का बेकरी आहे? बेकरी पण आहे जानेवारीमध्ये. शहाणे आळीत बेकरी पण आहे? अरे सगळंच आहे शहाणे आळीत. बरोबर. याच नोटवरती आता मला बघायचंय या दोघी आणि यांच्याबरोबर मिस्टर. आता मी 1 2 3 असं म्हटल्यानंतर घरामध्ये जातील. घरामध्ये गेल्यावरती तुम्ही व्यवस्थित सगळं घर बघून या. किचन बघा, बेडरूम मध्ये जा, कपाट असेल तर कपाट बघा. कुठले प्रश्न कधी तुमच्या समोर येतील मला माहिती नाही. प्रश्न माझ्याकडे आहेत, उत्तरं घरामध्ये दडलेली आहेत. पहिलं उत्तर बरोबर आलं तर चांदीचं नाणं, दुसरं उत्तर बरोबर आलं तर चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्ही वहिनींना मिळवून देणार. जाऊबाई, नणंदबाई आणि त्यांच्याबरोबर मिस्टर. चला फिरायला पाठवूया गार्डन मध्ये. काय होणार बघूया. 1 2 3 उठा. अचूक अंदाज कोणाचा बरोबर येतोय का की कोणाचाच येत नाही ते बघूया. पहिला प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी. प्रश्न आहे, किचन मध्ये मांडणीवर गुलाबी झाकण असलेले किती डबे आहेत? 6 आहेत. 6. 6. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि ही भेट वस्तू माऊली तुम्हाला मिळाली. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. देवघरामधल्या
देव्हाऱ्याच्या कळसावर किती पणत्या आहेत? 4 4. 4 काय हो, किती आहेत? 4 हा, बरोबर आहे. पण त्या पणत्या काय चुकलेत? आहेत पण त्या. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर किती आहेत? 4 आहेत. 4. आई, सासूबाई, कोण बोलणार घरात? किती आहेत? 4. उगाच आपलं सगळे 4. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आणि माऊली, जाऊबाईंनी हा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळवला. आणि आता तिसरं बक्षीस मिस्टर आणून देणार का मला बघायचं आहे. मी क्लू देणार, त्या क्ल्यू वरून तो नेमका कुठला क्ल्यू आहे तो घरातल्या सगळ्यांनी सांगायचा. आणि त्या क्ल्यूच्या आजूबाजूला कुठेतरी अन्नपूर्णेची चांदीची मूर्ती ठेवलेली आहे. ती चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन यायची 30 सेकंदामध्ये. घरातले सगळे तो क्ल्यू ओळखून सांगू शकतात. क्ल्यू आहे कुंकू माझ्या भाग्याचं. वेळ सुरू झाली. दादा 20 सेकंड झाले. अभिनंदन माऊली, ही अन्नपूर्णा तुमच्या घरात आलेली आहे. आणि आता मला जरा तुम्हाला विचारायचंय, काय सुनेबद्दल सांगाल? खूप छान. चांगली आहे हे आम्हाला माहिती, पण तरी काय बदल केला पाहिजे स्वभाव? थोडं शांत राहिलं पाहिजे. हा एक बदल करणं फार गरजेचं आहे. जास्त विशेष नाही, पण थोडस. होय ना बाबा, तुम्ही सांगा. काय ना, स्वभाव चांगला आहे. पण ते सासूबाईंनी जे सांगितलं तर थोडा बदल केला. हा? थोडा बदल केलाय. जास्त फास्ट चालते विविध घरामध्ये सुद्धा. फास्ट शांत त्याला चालायला पाहिजे. जरा हळूहळू हळूहळू झालं पाहिजे. काय बाकी सगळं चांगलं व्यवस्थित आहे. तुम्ही सांगा जावयाबद्दल. जावे खूप छान आहेत. हो ना, काल बक्षिसं मिळवून दिली म्हणून. चांगला स्वभाव पण आहे त्यांचा. आणि आता तुम्ही सांगा, हो, मुलीने कुठला खरंच बदल केला पाहिजे स्वभाव? मुलगी चांगलीच आहे. हो ना. आणि जावई पण चांगले. चांगले दोघेही चांगले. मुलीची आई आहे, तिला कधीच काय चुकीचं दिसणार नाही. बरं, आता या घरातल्या ज्या आहेत, एक कुठला बदल केला पाहिजे तो सांगायचा. 5 बदल सांगा, कुठले केले पाहिजे तुम्ही सांगा. तिने थोडं संयम ठेवला पाहिजे. तिच्यामध्ये काहीच बदल आम्हाला नकोय. ती खूपच छान आहे, तशीच आम्हाला आवडतीये. हो, खूप छान आहे, मन मिळावं आहे, सगळ्यांना समजून घेते आणि आदर्श सून आहे ती आमच्या घरातली. अरे वा. आणि बाकीच्या काय नाही, बदल काहीच नाहीये, जशी आहे तशीच राहू दे. गंमत करतो. बाकी सगळ्यात चांगले आहेत. हा, ती पटकन विश्वास ठेवते कोणावर पण. ते तिने जरा माणसं ओळखून विश्वास ठेवायला घेतलं पाहिजे. आता मला तुम्हाला विचारायचं, सगळ्यांनी बदल सांगितले, खरंच तुम्ही कुठला बदल करणार स्वतःमध्ये? म्हणजे हळू चालणार वगैरे आणि थोडं शांत राहा. व्हेरी गुड. म्हणजे दुपारी जेवणाचं ताट आणायचं असेल तर किचन मधनं निघायचं, डिनर पर्यंत पोचायचं. हा? असं करू नका. तुमचा वेग आहे तोच ठेवा. फक्त थोडीशी घाई असेल तर ती कमी करा. बरोबर. तुमचा काय म्हणणं आहे, कुठला बदल केला पाहिजे? काय नाही, तोच बदल. होय ना. आणि मिस्टरांनी? काही नाही, खूप छान आहे. खूप छान आहे. अशी कुठली गोष्ट आहे, लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 6 वर्ष झाली. अमुक एक गोष्ट वहिनींसाठी करायची आहे, पण ती कधी ना कधी मी ती करणारच, असं कुठली गोष्ट आहे ती तरी सांगा. तिला फिरायला जास्त घेऊन जायची इच्छा आहे. कुठे कुठे? आउट ऑफ इंडिया घेऊन जायची इच्छा आहे. क्या बात. नक्की नक्की. हो, तुमची इच्छा आहे ती, आहे. पण ते करणारा एक हा, ना एक करणार, दिवस. मला कारण गॅरंटी आहे. कुठेतरी ती गोष्ट त्यांच्या मनात आहे, ती ते पूर्ण करणार. चला, मलाही हा विश्वास आहे आणि खात्रीनं सांगतो, दोघेही एकमेकांच्या सुखासाठी झटतायत. या दोघांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. या कुटुंबामध्ये म्हणजे संपूर्ण शहाणे आळी आणि हे सगळं कुटुंब एकमेकाला घट्ट धरून आहेत, तसेच कायम घट्ट धरून राहू दे, हीच पुन्हा एकदा गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. कारण गगनगिरी महाराज हे खोपोलीमधलं असं देवाचं स्थान आहे की ज्या ठिकाणी अनेक जण जातात, नतमस्तक होतात आणि तो आश्रम, तो मठ कायम प्रत्येकाला तथास्तु म्हणत असतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि नतमस्तक होत असतानाच झी मराठीकडून ही भेटवस्तू देतो मिस्टरांना. तथास्तु पुणे यांच्याकडून वहिनींना देतो ही पैठणी. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊ.
होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.